नमस्कार मित्रांनो, पीटी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आपलं कुठलंही डॉक्युमेंट्स, आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन्स, कुठलाही डॉक्युमेंट्स असो, आपण त्याला PDF कसं बनायचं आहे ते पण एक मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे आणि आपण हे डॉक्युमेंट्स PDF करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणार आहोत, जेणेकरून असे प्रत्येक डॉक्युमेंट्स आपल्याला खिशात सोबत घेऊन फिरता येत नाही। तर आपण हे डॉक्युमेंट्स PDF कसे करायचे आणि मोबाईलमध्ये कसे सेव्ह करून ठेवायचे आजच्या या व्हिडिओतून आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर मग चला व्हिडिओच्या पुढे। तर सर्वात प्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्याच्यानंतर PDF स्कॅनर नावाने आपल्याला सर्च करायचं आहे। PDF स्कॅनर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्याला ओपन करायचं आहे। ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला थोडीशी ॲड पण बघायला मिळणार आहे, त्याला ॲडला स्किप करायचं आहे। या ठिकाणी दिसते आपल्याला वरती स्मार्ट स्कॅन, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। एक्झाम्पलद्वारे मला समजा या ठिकाणी माझं पॅन कार्ड मला PDF करून माझ्या मोबाईलमध्येच ठेवायचं आहे। तर आपल्याला दिसते खाली 4 ऑप्शन दिसते, त्या ठिकाणी मी क्लिक केलं। हे माझं पॅन कार्ड आपण याला क्लिक करायचं आहे आणि उजव्या साईडला राईट क्लिक करून हे आपलं PDF या ठिकाणी तयार झालेलं आहे। या ठिकाणी याला नेक्स्ट करायचं आहे। बघू शकता आपण या ठिकाणून आपण त्याला एडिट पण करू शकतो। कलर ब्लॅक अँड व्हाईट वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला एडिट या ठिकाणी करू शकतो। शेवटला बघू आपण या ठिकाणी याला डन करायचं आहे। डन झाल्याच्या नंतर मित्रांनो थोडंसं आपल्याला ॲड पाहायला मिळणार आहे। ॲडला स्किप केल्याच्या नंतर वरती दिसतंय सेव्ह PDF, या सेव्ह PDFला आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने हा माझा पॅन कार्ड PDF म्हणून सनी सेव्ह झालेला आहे, तेही माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये। त्यानंतर मित्रांनो, आपण अजून एक तुम्हाला दुसऱ्या एखाद्या गोष्टीचं मी PDF बनवून दाखवतो आहे। एक्झाम्पल माझ्याकडे एक झेरॉक्स आहे समजा, या ठिकाणी वरती स्मार्ट स्कॅनला क्लिक करून हा माझ्याकडे एक झेरॉक्स आहे, मला याचं PDF बनवायचं आहे। याला असं पहिली फोटो क्लिक करायचा आहे। हे बघू शकता, हे माझं या ठिकाणी ऑटोक्रॉप घेणार, त्याला जितकं पाहिजे तितकं घेणार आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो त्याला त्या ठिकाणी डन म्हणायचं आहे। या ठिकाणून आपण त्याला एडिट पण करू शकतो थोडंफार। डन झाल्याच्या नंतर आपल्याला परत थोडीशी ॲड बघायला मिळणार आहे। वरती आपण सेव्ह PDF करून त्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण कुठलाही डॉक्युमेंट्स 0 मिनिटात PDF बनवून ठेवू शकतो। तर मित्रांनो, आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।